कोरोना काळात मुंबईत राबवलेल्या धारावी मॉडेलवरून दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच जुंपली। धारावीतल्या माझ्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं असा गंभीर आरोप विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केला। झी24च्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। तर कोरोना काळात कुणी काम केलं हे लोकांना चांगलं माहिती आहे, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रत्येक कुटुंबाच्या मनात स्थान निर्माण केलं होतं असा पलटवार ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी केला। उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये कोविड काळातल्या कोरोनाच्या कामांचा उल्लेख होतो। त्यांचं म्हणणं आहे की धारावी मॉडेल काय नक्की सत्य आहे त्याचं? सत्य असं आहे की धारावी मॉडेलमध्ये त्यांनी फक्त त्या ठिकाणी AC मध्ये बसून भाषण केलं, परंतु फील्डवर मी स्वतः होतो आणि त्यांचं नेतृत्व सोडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे धारावी मॉडेल अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मी स्वतः म्हणजे इथल्या धारावीतला नागरिक असेल, धारावीतले प्रत्येक पक्षाचे आमचे प्रतिनिधी असेल, आम्ही त्या करोनाची झुंज या ठिकाणी दिली। आपल्याला माहित असेल बालिका सोसायटी आहे, त्या ठिकाणी ज्यावेळी पहिला पेशंट अडकला त्या दिवशी मी धारावीत होतो, तेव्हापासून शेवटच्या पेशंटपर्यंत मी धारावीत राहिलो। धारावीच्या लोकांना वॅक्सिन संपूर्ण दिलं, धारावीच्या लोकांना रेमडेसिवीर दिलं, धारावीच्या लोकांना किराणाची व्यवस्था करून दिली, इथले जे लेबर होते त्यांना गावी जाण्याची संपूर्ण व्यवस्था केली। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे केलं, WHO ने याची दखल घेतली होती, त्याचा वारंवार उल्लेख। ते मुख्यमंत्री असल्या कारणामुळे ते WHO कडे स्वतःच नाव सांगायचं ना, त्यांनी आमचं नाव सांगितलं असतं तर आम्हाला क्रेडिट मिळालं असतं। तुमच्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरेंनी घेतलं? निश्चित स्वरूपात माझ्या कामाचं क्रेडिट त्यावेळी उद्धव साहेबांनी घेतलं हे मी बोलतो, कारण मी स्वतः धारावीतल्या प्रत्येक नागरिकाला विचारा त्यावेळी कोण या ठिकाणी उभा होता। काम त्यांनी केलं, क्रेडिट मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलं। काम कोणी केलं, ज्यांनी काम केलंय ते लोकांच्या लक्षात आहे, म्हणजे लोक असे विसरलेले नाहीत कोणी कोणाचं। शेवटी या कोरोनाच्या महामारीमध्ये एवढा मोठा हा धक्का फक्त मुंबई महाराष्ट्र देशाला नव्हता तर जगाला होता, आणि या वेळेला कोण आमच्यासाठी उभे राहिले, कोणी काम केलं हे तर लोक कधीच विसरू शकत नाहीत। या सगळ्या गोष्टी करून उद्धवजीने जे नामांकित केलं त्याला जगाने वाखाणलं। आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा, ते तर आपण पाहिलेलं, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः की धारावी मॉडेल हे करा, मुंबईचं मॉडेल तुम्ही या कोरोनाच्या याच्यासाठी इतर राज्यांना दिलं की तुम्ही तसा अवलंब करा। त्यामुळे उद्धवजीने केलेलं काम हे लोकांच्या समोर आहे, लोकांनी आज ते लोक विसरलेले नाही आहेत। आणि ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर टीका करत होता की फेसबुकवर बसून तुम्ही हे करता वगैरे, त्या फेसबुकमधनं लोकांसमोर गेलेल्या उद्धवजींनी प्रत्येक कुटुंबामध्ये, घरामध्ये परिवाराचा सदस्य म्हणून स्थान मिळवलं, हे सगळ्यात मोठं हे होतं जे लोक आजही विसरलेले नाही आहेत, आणि हा फरक आहे। याचबाबत चर्चा करूयात आमच्या प्रतिनिधींसोबत। कृष्णात, धारावीचा कोरोना मॉडेल हे संपूर्ण जगभरात गाजलं होतं आणि त्यावरूनच आता निवडणूक काळामध्ये श्रेयवादावरून लढाई सुरू झालेली दिसते। सुवर्ण पाहायला गेलं तर त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच राहुल शेवाळे हे काम करत होते, दोघेही एकाच पक्षात होते, आणि त्यावेळी राज्य सरकार असू दे, मुंबई महापालिका असू दे, एकत्र येतरित्या प्रशासनानं त्या ठिकाणी धारावी मॉडेल राबवलं। तत्कालीन तिथले मुंबई महापालिकेच्या अधिकारी किरण दिगावकर यांच्या सहकार्यातून हे धारावी पॅटर्न जो आहे तो यशस्वी झालेला पाहायला मिळतोय। नंतर राजकीय आता जे क्रेडिट घेण्याचं काम जे सध्या सुरू आहे, कारण निवडणुका आहेत त्यामुळे क्रेडिट घेणं आणि आरोप प्रत्यारोप घेणं होत राहणार, परंतु यामुळं लक्षात येतं की दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक किती चुरशीची झालेली आहे आणि कशा प्रकारे धारावी जो आहे, धारावी हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू या निवडणुकीमध्ये राहिलेला आहे। धारावीतल्या कोरोना काळातलं केलेली कामं असू देत किंवा धारावी पुनर्विकासाचा प्रश्न असू दे, हा सर्वाधिक जास्त केंद्रबिंदू या निवडणुकीत राहताना दिसून येतो। त्यामुळे दोन्ही उमेदवार जे आहेत ते धारावीवर विशेष लक्ष या असल्याचं पाहायला मिळतंय, कारण धारावीचं सर्वाधिक
जास्त मतदान कोण घेतं यावर देखील इथली जी विजयाची दिशा जी आहे ती समजणार आहे. आणि परिणामी राहुल शेवाळे असू दे किंवा अनिल देसाई असू देत, कोरोना काळामध्ये हे दोन्ही नेते एकाच पक्षात होते, परंतु आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आगामी काळामध्ये नेमके धारावीकर कोणत्या बाजूने राहतात, कोणत्या कोरोना काळामध्ये कुणी काम जास्त केलं, शिवसेना ठाकरे गटाने केले की शिवसेना शिंदे गटाने केलं, हे सर्व समोर दिसून येईल. परंतु आरोप प्रत्यारोप मात्र निवडणुकीच्या काळामधून हे सुरूच राहणार आहेत. ठीक ठीक. कृष्णा, त्याचे सोबत राहा. खरं तर जनता ही दूधखोळी नाहीये. 4 हात सोबत आले तरच कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळू शकते हे प्रत्येकालाच माहिती आहे.